अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावात बोगस पद्धतीने वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी तृप्ती पटले यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या पथकाने जॉन चॅरिटेबल ट्रस्ट कॅन्सर रिसर्च सेंटर येथे धडक कारवाई केली आहे। तपासणी दरम्यान मोहन गावित यांच्याकडे ॲलोपॅथिक उपचारासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले। हे साहित्य पथकाने जप्त केले असून उपचारासाठी आलेल्या 11 रुग्णांचे जबाबही नोंदवण्यात आले। आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मोहन गावित यांच्याकडे महाराष्ट्रात वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यक वैध प्रमाणपत्र आढळून आले नाही। या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। अक्कलकुवा पोलीस स्टेशन हद्दीतील खापर गावात बोगस प्रॅक्टिस करत असल्याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती तृप्ती नामदेव पटले यांना मिळाल्यानंतर त्यांनी BDO ऑफिसचे सहाय्यक BDO आणि इतर स्टॉप, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा स्टॉप आणि आमचे पोलीस अंमलदार यांचेसह खापर गावात जाऊन जॉन चॅरिटेबल ट्रस्ट कॅन्सर रिसर्च सेंटर या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी मोहन गावित यांच्याकडील तपासणी करण्यात आली। त्यांच्याकडे जे साहित्य मिळून आले त्यावरून ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत असल्याबाबत दिसून आले। तेथील साहित्य जप्त करण्यात आलं आहे। त्या ठिकाणी 11 पेशंट्स हे तपासणीकरता उपचारासाठी आलेले होते, त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। त्यांच्यावर ॲलोपॅथी उपचार करत असल्याबाबत दिसून आलेलं आहे। तसेच सदर बोगस डॉक्टर मोहन गावित यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय प्रॅक्टिस करण्याबाबतचं कुठलंही प्रमाणपत्र मिळून आलेले नाही किंवा त्यांनी सादर केलेलं नसल्यामुळे आणि त्यांनी केवळ एक डिप्लोमाचं प्रमाणपत्र सादर केलेलं आहे, यावरून तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती तृप्ती पटले यांनी अक्कलकुवा पोलीस स्टेशनला या बोगस प्रॅक्टिस करणारे संशयित मोहन गावित यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे। त्यावरून अक्कलकुवा पोलीस स्टेशनला सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्यात आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे।